बोला. येथील हा रस्ता अरुंद असल्यामुळे 4 चाकी आणि 3 चाकी रिक्षा प्रत्येकाच्या घरोघरी जाणं नेणं फार मुश्किल झालेलं आहे. लोकांची तीव्र इच्छा आहे की याचं रुंदीकरण व्हावं, प्रत्येकाच्या घरोघरी रस्ता जावा, असा प्रयत्न व्हावा म्हणून प्रयत्न लोक करतायत. लोकांच्या प्रयत्नाला आर्थिक चणचणीमुळे यश मिळत नाही. कृपया ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कळलं की नाही? लोकांच्या घरोघरी जर दारामध्ये जवळ जर वाहन गेलं तर तो खरा विकास मानला जाईल असं सर्वांचं मत आहे. बरोबर आहे. बघा रस्ता आहे तो, या रस्त्याला मोठं स्वरूप थोडं आलं पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे. गावकरी मुंबईकरी सगळ्यांची इच्छा आहे. मुंबई पोर्टर्स म्हणून निवृत्त झाल्यानंतर कळलं की नाही, धर्मचंद्र राजाराम जाधव यांनी हे आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलांच्या आणि पत्नीच्या इच्छेनुसार अत्यंत सुंदर बंगला पद्धतीचं घर 1+1 बंगला घर बांधलेलं आहे. देखणी इमारत, सुंदर इमारत आहे, बघण्यासारखं आहे. डोळ्याचं पारणं फिटेल अशा प्रकारचं सौंदर्य आहे. आमच्या घरी खालपट जागा असल्यामुळे तिथून आम्हाला रेंज मिळत नाही. मात्र ह्या कोपऱ्यावर आल्यानंतर, इथला कोपरा दाखव, इथे या कोपऱ्यावर आल्याच्या नंतर आम्हाला रेंज मिळते आणि आम्हाला घरून फोन करता येत नाही. म्हणून ऊन वारा पाऊस थंडी असली तरी इथे येऊन आम्हाला फोन करावा लागतो. सरकारने अजून दोन्ही डोंगरावरती आणि अन्य ठिकाणी दऱ्याखोऱ्यामध्ये टॉवर लावून दिलेले नाहीत. हाय डायमेन्शन आणि हेवी कॅपॅसिटी असलेले, फ्रिक्वेन्सी असलेले, रेंज खेचणारे, नेटवर्क खेचणारे, वायफाय खेचणारी यंत्रणा जर डोंगरावर लावली तर इथल्या दरीखोऱ्यामध्ये आणि खेडेपाड्यामध्ये, दूरदराज जंगलामध्ये विद्यार्थ्यांना आणि सगळ्या लोकांना अभ्यास करण्यासाठी आणि सगळ्यांसाठी सोय होऊ शकेल. शासनाने कृपया प्रचंड क्षमतेचे मोठे टॉवर जर खेचण्याचे लावले डोंगरावरती तर इथल्या लोकांची आणि अन्य सर्वत्र दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या कोकणपट्टीतल्या लोकांची आणि विद्यार्थ्यांची सोय होऊ शकते. संपर्क होऊ शकतो. संपर्काची माध्यमं वाढवू शकतात. मस्त.